बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे। DS कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी पुण्यातील 4 बांधकाम व्यावसायिकांनी कवडीमोल भावाने विकत घेतली, मात्र ते ठेवीदारांना पैसे परत करण्यास तयार नाहीयेत। आता DSKचा दावा आहे 16,000 कोटींच्या माझ्या मालमत्ता अवघ्या 826 कोटींना विकत घेतल्याचं DSK सांगतायत। VT पार्लेशा, जयंत शहा, अशोक चोरडिया आणि प्रमोद रांका यांनी NCLT मार्फत DSK यांच्या मालमत्ता विकत घेतलेल्या आहेत आणि त्या विरोधात DSK सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत। सुप्रीम कोर्टाने 10 मे पर्यंत या मालमत्ता विकण्यास स्थगिती दिलेली आहे। माझ्या सर्व मालमत्ता जप्त असल्याने मला त्या विकता येत नाहीयेत। देशभरातली माझी खाती गोठवलेली आहेत। अशा परिस्थितीमध्ये मी पैसे कसे परत करायचे असा सवाल DSK विचारतायत। त्यांच्याशी सविस्तर आणि एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांनी। पाहूया। हजारो ठेवीदारांचे हजारो कोटी रुपये थकवल्याचा आरोप असलेले DS कुलकर्णी 6 वर्ष तुरुंगात राहून जामीन मिळवून बाहेर आलेत। ठेवीदारांना किंवा बँकांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत, मात्र DS कुलकर्णींच्या ज्या मालमत्ता होत्या त्या नाममात्र दराने कवडीमोल भावाने विकत घेण्याचा काही जण प्रयत्न करतायत असा DSKचा दावा आहे आणि त्यामुळे आपल्याला जे ठेवीदारांचे पैसे परत द्यायचे आहेत ते आपण परत देऊ शकत नाही असं DS कुलकर्णी म्हणतायत। अर्थात हा त्यांचा दावा आहे। या 6 वर्षांमध्ये त्याही आधी अशा अनेक घडामोडी, अनेक घटना घडलेल्या आहेत की ज्या अतिशय आश्चर्य करायला लावणाऱ्या आहेत आणि आता देखील जे काही घडतंय ते देखील अतिशय आश्चर्यकारक आहे। कारण हा सगळा जो विषय आहे तो काही हजार कोटी रुपयांचा आहे आणि एका घोटाळ्यातून दुसरा घोटाळा, दुसऱ्यातून तिसरा घोटाळा करण्याचा प्रयत्न होतोय का, असे एक ना अनेक प्रश्न आहेत। DS कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। मात्र सर, मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा आहे, जो ठेवीदारांच्या मनामध्ये आहे की त्यांचे पैसे परत मिळणार आहेत का, आणि मिळणार असतील तर त्यासाठीचा प्लॅन तुमच्याकडे काय आहे? पहिल्यांदा मी ठामपणाने सांगतो, तुम्ही जिथे माझा मुलाखत घेता तिथं आई माझी देवी समोर आहे। आयुष्यात खोटं कधी बोललोच नाही मी। कर्जबाजारी, अडचणीत किंवा अशी कुठलीही परिस्थिती नाही की लोकांचे पैसे बुडतील। कर्जाच्या जवळजवळ 5 पट ते 6 पट माझ्या प्रॉपर्टीज आहेत। हे अचानक आलेलं संकट नसून हे माझ्या ॲक्सिडेंट नंतर की DS कुलकर्णी मेले, DS कुलकर्णींचं निधन, DS कुलकर्णी गंभीर जखमी, तिथनं जी घबराट झाली त्या घबराटीनंतर हा थोडा वेळ बॅकसेट आला होता आणि त्याच्यानंतर जो नोटाबंदी आली, GST आली आणि रेरा आलं, तिथनं थोडा सेटबॅक आला आणि मी थोडेसे पेमेंट द्यायला थोडा उशीर व्हायला लागला। ऑक्टोबर 2017 पर्यंत सगळं स्मूथ चाललेलं होतं। डिसेंबर 16 पर्यंत 0 रुपयाचं आउटस्टँडिंग होतं, 16 डिसेंबर पर्यंत। आणि जानेवारीपासून जे सुरू झाला त्रास ते पुढे मागे होत होतं। आयुष्यामध्ये 48 वर्षाच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये हे 8 महिन्यात पुढे मागे होत होते। आम्ही नवरा बायकोपासून सगळं ऑफिस चालू होतं, सगळे भेटत होतो, पैसे पुढे मागे देत होतो, पैसे बुडवत नव्हतो। एकाच वेळेला जर 32,000 लोकांनी पैसे परत मागितले तर काय होईल, त्यातही आम्ही हिंमत हरत नव्हतो आणि आम्ही सगळ्यांना देत होतो। याचं रेकॉर्ड मी जे बोलतोय तुम्हाला, तुम्ही कधीतरी FD होल्डर किंवा कुठलेही 2 न्यायाधीश बसवा, अनऑफिशियल म्हणतो, मी काय मागत नाही त्याबद्दल, आणि मी तुम्हाला सगळे पेपर तोंडा अटकतो। अरे अटक झाल्यावर सुद्धा हा माणूस पैसे देतोय, असं एकही दिवस नाही, असं एकही तास नाही की पैसे परत जात नव्हते। पण मागणारे जर 1000 लोक असतील, आज जीव नाही आहेत, कोणी लोक येतात तर माझ्या आईच्या गुडघ्याचं ऑपरेशन आहे, ठीक आहे बाबा देतो, जमेल त्यांना देत होतो। त्या सगळ्या पिरियडमध्ये हा ॲक्सिडेंट झाल्यापासून ते हा मला अटक होईपर्यंत DS कुलकर्णी पुण्याच्या बाहेर लपून बसले होते, अमेरिकेला गेले होते, कुठे नाही, रोज ऑफिसमध्ये लोकांना एकदम 32,000 लोकांना समजून सांगणे। आयुष्यात काय चूक झाली असेल तर मी माझ्या बँकेपेक्षाही फायनान्स FD होल्डरचा जास्त घ्यायचो, ते माझी फॅमिली होती। माझा होणारा नफा मी का म्हणून बँकेला देऊ, मी यांना चांगलं व्याज देऊ शकत होतो, बँकेपेक्षा कमी वेळामध्ये, कमी पैशामध्ये। लोकांचा असं गैरसमज आहे की DSK वेड्यावाकडे पार्श्वभूमी हे का घडलं हे तुम्ही सांगितलं। प्रश्न असा आहे की आता
जे काही तुमचे गुंतवणूकदार आहेत तर त्यांना तुम्ही पैसे परत कसे देणार आहात? जर जेव्हा मी तुरुंगात असताना माझी कंपनी IBC ऍक्ट, इन्सॉल्व्हन्सी ऍक्ट नावाचा जो नवीन कायदा आलाय, मराठीमध्ये त्याला दिवाळखोरीचा कायदा म्हणतात, तिथे पुण्यातले 4 बिल्डर एकत्र आले, त्यांनी NCLTचा कायद्याचा गैरफायदा घेतला आणि माझी सोन्यासारखी कंपनी, ज्याच्यात 300 एकराची ड्रीम सिटी आहे, ज्याच्यात बालेवाडी आहे, बाणेर आहे, मुंबईची प्रॉपर्टी आहे, विश्वची प्रॉपर्टी आहे, 11 प्राईम प्रॉपर्टी, हा कागद इथे तुम्ही टीव्हीवर दाखवू शकता सगळ्यांना, ज्याची प्रॉपर्टीज आहेत, 11 प्रॉपर्टीज आहेत आणि त्याची व्हॅल्युएशन, त्याची किंमत तुमच्या दाव्यानुसार किती आहे? आणि हे जे काही 4 बिल्डर तुमच्या या मालमत्ता विकत घ्यायचा प्रयत्न करतायत, नाममतदारांनी असं म्हणताय, तर त्या किती रकमेला घेतायत? तुमचा दावा काय आहे? या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन, हा माझा कागद आहे, हा संबंध कोर्टात सगळीकडे भारतभर आम्ही दिलेला आहे, 21,000 कोटी आहे. आणि हा झाला माझा दावा. मी बरोबर 2 महिन्यापूर्वी, याच्यावरची डेट बघा, गव्हर्नमेंट अधिकृत व्हॅल्युअर कडनं सर्टिफिकेट करून घेतलं या प्रॉपर्टीचं किती आहे, 16,000 कोटी आहे. आज तुमच्या दाव्यानुसार 21,000 कोटी आहे, शासकीय जे काही आहेत व्हॅल्युअर 16,000 कोटी आहे 16,000 कोटी सांगितले. आणि तुमच्या या 11 मालमत्ता किती रुपयांना विकत घेतल्या जात आहेत? आता या 11 मालमत्ता त्यांनी फक्त 826 कोटीला विकत घेतल्या आहेत. 826 कोटीमध्ये सुद्धा तो एक रकमी देत नाहीयेत. ते 10 कोटी त्यांनी सिक्युरिटी डिपॉझिट भरलं. पहिल्या वर्षी मॅक्झिमम ते 50 कोटी देणार, आतापर्यंत त्यांनी 30 कोटी दिले. ते माझेच कोर्टातले पैसे, जप्त असलेले पैसे वापरून देतात. कारण की ह्या प्रॉपर्ट्या घेतल्या म्हणजे प्रॉपर्टी नाही घेतल्या त्यांनी. DS कुलकर्णी डेव्हलपर लिमिटेड ही कंपनी टेक ओव्हर केली. किती रुपयात? तर 826 कोटीमध्ये रेग्युलर टेंडर भरून. कधी 19 साली 20 साली हे जे माझी केस घडली, मी तुरुंगात असताना केली. आणि ते कसे देणार पैसे? 7 वर्षात तुकड्या तुकड्यांनी देणार. 7 वर्षाचे हप्ते घेतले. ठेवीदारांना पैसे देण्याचं बंधन नाही. फक्त DS कुलकर्णींच्या या सगळ्या प्रकरणामध्ये विषय असा आहे की DS कुलकर्णींच्या मालकीच्या, त्यांची भागीदारी असलेल्या काही कंपन्या, या कंपन्यांच्या मालकीच्या काही मालमत्ता, मात्र या कंपन्यांसाठी किंवा मालमत्ता डेव्हलप करण्यासाठी DS कुलकर्णींनी जे सामान्य ठेवीदारांकडून पैसे घेतले ते वेगळ्या कंपनीच्या माध्यमातून, मात्र आता DS कुलकर्णींच्या मालमत्ता विकत घेण्याचा प्रयत्न करणारे जे काही बांधकाम व्यावसायिक आहेत ते असा दावा करतात न्यायालयामध्ये की आम्ही ठेवीदारांचं काही देणं लागत नाही, आम्ही फक्त अमुक अमुक एका कंपनीमध्ये जेवढे काही गुंतवणूकदार आहेत तेवढ्यांचेच पैसे देणार. इतर जे ठेवीदार आहेत ज्यांनी स्वतःच्या आयुष्यभराची कमाई DS कडे ठेवली होती त्यांना आम्ही पैसे देणार नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा प्रश्न तोच निर्माण होतोय की एवढं सगळं घडलं, DSK आणि त्यांच्या पत्नी 6 वर्ष तुरुंगामध्ये राहून आल्या, मात्र सामान्य जो ठेवीदार आहे त्याच्या हातामध्ये 1 रुपया देखील अद्यापपर्यंत पडलेला नाही. हे काय झालंय, माझ्या 8 कंपन्यांच्या मध्ये RBIच्या रूलप्रमाणे आम्ही फिक्स डिपॉझिट घेतलं. आता हे जे मी बोलतोय ना, हे EDच्या चार्जशीट, पोलिसांच्या चार्जशीटमध्ये हत्ती एवढ्या अक्षरात आलेलं आहे. माझ्या मनाचं काही सांगत नाहीये. पार्टनरशिप फर्ममध्ये आलेले पैसे मी म्हणत नाहीये, ED म्हणतोय, EOW म्हणतात, पुणे पोलीस म्हणतात. हे पैसे DS कुलकर्णी डेव्हलपर लिमिटेडमध्ये जमिनीकरता घेण्यात आले, हे EOW आणि ED म्हणतात. आणि म्हणूनच EDने भागीदारीत आलेले FD होल्डरचे पैसे पब्लिक लिमिटेड कंपनीच्या जमिनीमध्ये ड्रीम सिटीमध्ये गेले, बालेवाडीत गेले, म्हणून त्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या. म्हणजे FD होल्डरचे पैसे कुठे गेले? पोलीस सांगतात, ED सांगतात. का बरं जप्त केलं त्यांनी? कारण FD होल्डरचे पैसे ड्रीम सिटीत गेले म्हणून ते जप्त, बालेवाडीत गेले म्हणून ते जप्त. त्या ड्रीम सिटी किंवा बालेवाडी या लँडची किमतीत किती प्रचंड आहे? 300 एकरची ड्रीम सिटी आहे, बालेवाडी 3.5. आणि मग ते पैसे जे आहेत त्या प्रॉपर्टीत गेले. त्या प्रॉपर्टी यांची दिवाळखोरीच्या कायद्याच्या अन्वये 826 कोटी या कचऱ्यापेक्षा वाईट भावामध्ये अजदान ग्रुपला देण्यात आल्या, 4 बिल्डरला देण्यात आल्या. अशदान ग्रुप आहे तुम्ही म्हणताय की जो 827 कोटी रुपयांमध्ये तुमच्या या 11 मालमत्ता, ज्याच्यामध्ये ड्रीम सिटीचा देखील समावेश आहे, तो घेतोय आणि तुमच्या लेखी घेतल्या. तुमच्या लेखी त्या मालमत्तांची किंमत 21,000 कोटी रुपये आहे. तर मग हा अशदान ग्रुप आणि त्याच्यामध्ये असलेले हे 4 बांधकाम व्यावसायिक कोण, त्यांच्या पाठीमागे कोण आहे? त्यांच्या पाठीमागे कोण आहेत हे नाव मी कोर्टात केस असताना सांगू. पण अजदान ग्रुप म्हणजे कोण कोण? तर सॉलिटायर ग्रुप अशोक चोरडी यांचा, VTP ग्रुप पार्लेशांचा, त्याच्यानंतर तुमचा जयंत शाह ग्रुप
आणि चौथा त्यांच्यातला जो मीडिएटर आहे त्याचं नाव प्रमोद रांका. हे सगळं मी माझ्या मनाने सांगत नाही, हे तुम्हाला सगळ्या रिझर्वेशन प्लॅनमध्ये NCLT कायद्यात सगळे पब्लिक डॉक्युमेंट आहेत, त्याच्यात नाही. बरं, त्यांनी 826 कोटीला घेतल्या, मग ते काय करतात, बँकांचे 1200 कोटी येतात देणं त्यांच्या ऑफिशियल कंपनी, फक्त 600 देत आहेत. म्हणजे जवळजवळ 50% हेअर कट झाला, किंवा 660 देत असेल 40% हेअर कट झाला. NCD होल्डर जे आहेत त्यांना सगळे पैसे देत आहेत, पण कधी देत आहेत, 7 वर्षात. त्याच्यानंतर FD होल्डर DSK DLचे त्यांना फार सोपं आहे. DS कुलकर्णी डेव्हलपर लिमिटेडमध्ये 13.5 कोटीचीच FD होती, पैकी क्लेम 4.5 कोटी रुपयाचाच केला. 4 बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांचा आणि तुमचा आता न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. आणि त्यांचा आणि माझा नाही. मी NCLT सरकारच्या विरुद्ध गेलोय की तुम्ही माझी कंपनी मला न विचारता, मला न सांगता कचऱ्याच्या भावात कशी काय देऊ शकता. त्यामुळे तुम्ही हे चुकीची त्यांना कंपनी अलॉट केली. माझी कंपनी मला परत द्या, याच्याकरता सरकारने दिलंय, म्हणजे NCLT म्हणजे सरकार आलं कायद्याच्या अन्वये. तर तो दावा आम्ही जिंकत होतो. मग तुम्ही विक्टीम ठरलेला आहात असं वाटतं तुम्हाला? विक्टीमपेक्षा वाईट शब्द कुठला असेल तर सांगा. बळीचा बकरा एखाद्याला ठरवून करावं तसं ठरलं. आणि त्यांचं सिंपल आहे ना, अशा सगळ्याच कंपन्या, मोठ्या मोठ्या कंपन्या, तुम्ही ज्यांना NCLT किंवा या लॉचा अभ्यास आहे त्यांना विचारा, किती मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. मला नावं घेणं, म्हणजे मी नावं घ्यायची गरज नाही. इकॉनॉमिक्स टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, NCLTच्या साईटवर गेलं तुम्हाला दिवाळखोरी कोणी कोणी डिक्लेअर केली बघा. हजारो लाखो कोटी आहेत. तुम्ही दिवाळी डिक्लेअर करा, तुम्हाला तुरुंगात नाही टाकणार, तुमच्यावर इन्कम टॅक्स नका भरू, व्हॅट नका भरू, काही नाही. फक्त तुम्ही दिवाळखोर शिक्का घ्या, तुम्हाला परत बँक कर्ज देणार नाही, न का देणं, पण 1000 कोटी बुडवायला मिळतात. तुम्हाला गुंतवणूकदारांचे पैसे द्यायचे असं तुम्ही सुरुवातीपासून सांगत आलाय. मी दिवाळखोर नाही. बरं, आता सर मला पुन्हा एकदा सामान्य ठेवीदारांच्याच मनातले पैसे जे प्रश्न आहेत ते विचारायचे आहेत. कारण तुमच्याकडं ज्यांनी पैसे ठेवले, मोठ्या विश्वासाने ठेवले, ती इतकी पांढरपेशी लोक आहेत की आयुष्यभर पै गोळा केली आणि साठवून तुमच्याकडे त्यांनी ठेवली, आणि त्यानंतर हे सगळं तुमच्या वाट्याला आलं, त्याहून अधिक त्यांच्याही वाट्याला आलं. अनेकांचे मधल्या काळामध्ये मृत्यू देखील झाले. त्यांना कोणाच्या आजारपणासाठी, घरातल्या इतर कारणासाठी जे पैसे हवे होते ते त्यांना मिळाले नाहीत. माझा प्रश्न असा आहे की हे इतकं सगळं होण्याच्या आधी हे टाळता आलं नसतं का? की जेव्हा लोकांची पैशांची मागणी होती, किंवा जेव्हा 2017-18 मध्ये हा सगळा जो क्रायसिस तुमच्यासमोर उभा राहिला, तर त्याच वेळी यातल्या काही मालमत्ता विकून तुम्ही त्यांची देणी भागवू शकला नसतात का? हे सगळं टाळता का आलं नाही तुम्हाला? नाही, हे खूपच गैरसमजातून तुम्ही हा प्रश्न विचारता की अशी वस्तुस्थिती नाही आहे. आम्हाला कुठलीही अडचण, ओढाताण चालली होती, कपडाला हात लावायची पाळी नव्हती, रोज पैसे परत दिले जात होते. त्याकरता प्रॉपर्ट्या पण, जर कर्ज 100 कोटी तर 10,000 कोटीची प्रॉपर्टी का विकायची? त्याप्रमाणे प्रॉपर्ट्या आम्ही विकल्या का विकल्या. उदाहरणार्थ घरकुल लॉन कोणाची होती? आमची होती, 16 साली विकली. ज्ञाती बिल्डरला T35 विकली. बालेवाडीची अर्धी जागा एकदारबियाला विकली. नंतर आमची सुंदर कमर्शियल बिल्डिंग हडपसरला टोळ्याच्या समोर होते, ती सुभाष लोटांना विकली. नाही, आपल्याला लोकांचे पैसे देता येत, आता अचानक सगळे मागणी करतायत, तर आपण ते विकू. माझ्याकडे समजा मी चुकून सोन्याचा व्यापारी असतो तर 7 दिवसात सगळं विकलं असतं. जमिनी अशा 7 दिवसात नाही विकल्या जात. अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट चालले आहेत, ज्याचं बुकिंग झालेलं आहे, तर ते तुम्ही लगेच कसं विकणार? नुसती जमीन असती तरी ते तुम्हाला एवढी मोठी 300 एकर जमीन गेला एकटा माणूस येत नाही, आणि एवढी गरज नव्हती ना. मला फक्त अजून यांनी जर मला साधारणतः 1 महिन्याचा पिरियड मिळाला असता, मी तोपर्यंत माझे पैसे देणं चाललेलो होतो. अशी परिस्थिती नव्हती की मी तोंड टुकून बसलं आणि तिथं दगडं मारतात लोक. माझे रोजचे पैसे देत होते. मी तुम्हाला पुराव्यासकट दाखवतो. 27 ऑक्टोबरला FIR झाला, तोपर्यंत, इव्हन त्याच्यानंतर बँकेचे अकाउंट 7 नोव्हेंबरला जप्त झाले, तोपर्यंत बँकेतनं रोज FD होल्डरचे पेमेंट दिले जात होते. हे EDचे आणि EOWचे चार्जशीट दाखवतात, बँक स्टेटमेंट दाखवतात. पैशाचा मागणीचा फ्लो आणि पुरवण्याचा फ्लो, एकाच वेळी इतके पैसे तुम्ही देऊ शकत नाही, थोडेच कमी पडत होते. यांनी ठरवून बघितलं की याला सापडायला हा चान्स आहे, आणि मला त्यांनी कुठे पॅक केलं. हे जे बोलतोय हे 5000% सत्य आहे. 7 नोव्हेंबर 2017ला मला अटक व्हायच्या आधीची गोष्ट आहे. 27 ऑक्टोबरला FIR लावला. तिथनं मग मी अटकपूर्व जामिनासाठी भटकायला लागलो, माझे लिमिटेशन्स आले. आणि 4 नोव्हेंबर 2017ला माझ्या ग्रुपच्या 275 बँक अकाउंट ऑल इंडियाचे सीज करण्यात आले. बँकेतनं 1 रुपया काढायचा नाही, करायचा नाही.
माझे जे काही चेक बाउन्स झाले ठरवून केलं गेलं. हे पेपरवर रेकॉर्ड आहे. ठरून केलं गेलं, काय करू गेलं मी न्यायालयाच्या बाहेर, ते न्यायालय ठरलं. कालावधीमध्ये म्हणताय तुम्ही ते? मला अटक व्हायच्या आधी 2018 4 नोव्हेंबर 2017 तुम्ही 275 बँक अकाउंट सीज करतात. आजही ते सीज आहे. आजही माझ्या बँकेत तुम्ही जर मला क्राऊड फंड म्हणून 25 लाख मिळालं, त्या पोलिसांनी तोही जप्त केला. तुम्ही आजही मला कुठलंही बँक अकाउंट यातलं ओपन करता येत नाही. त्यात टोयोटा आहे, कॉलेज आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर 2017 तुम्ही कसं काय बँक अकाउंट सीज करता? म्हणजे बँकेतनं पैसे काढायचे नाही, लोकांचे कुठनं देऊ? अजून तर मला अटक होण्यास सुरू व्हायचं आहे. त्याच्यानंतर बरोबर 9 नोव्हेंबर 2017 भारतभरच्या सब रजिस्ट्रारला गव्हर्नमेंटने पोलिसांनी पत्र पाठवलं, यांची कुठलीही प्रॉपर्टी नोंदवायची नाही. अरे मी फ्लॅट विकायचे नाही, प्लॉट विकायचे नाही. माझा नाशिकला फ्लॅट विकतोय मी, माझी बेंगलोरला स्कीम आहे, माझी मुंबईला स्कीम आहे, पुण्याला स्कीम आहे. मी प्लॉट विकायचे नाही, फ्लॅट विकायचे नाही. मी पैसे कुठं आणू? त्याच्यापेक्षा भयानक सगळे हे आजही मी तुम्हाला कुठली जमीन सब रजिस्टर अडवतो. डीएसकेचा कागद आहे ना, नाही नोंदला. म्हणजे मी बँकेत पैसे काढायचे नाही, भरायचे नाही. भरले तर काढायचे नाही. भरायला परवानगी, आणून भरा, काढायचे नाही. मी एफडी होल्डरला चेक पास होऊन देणार नाही. सगळे चेक परत गेले या पिरियडमध्ये बँक अकाउंट सीज झाल्यानंतर. मी प्लॉट विकायचा नाही, मी फ्लॅट विकायचा नाही. सगळ्या आरटीओला भारतभरच्या आजही पत्र आहे. आजही, कालचं नाही बोलत. मी कुठली गाडी विकायची नाही. मी टोयोटा कशा विकायच्या माझे किती? आम्ही पत्रकार म्हणूनही बघितलं की DS कुलकर्णींच्या ज्या गाड्या जप्त झाल्या त्या पुण्यातील शिवाजीनगरचं जे पोलीस स्टेशन आहे त्याच्या आवारामध्ये अनेक वर्ष धूळ खात पडून होत्या. आणि त्यानंतर अगदी नाममात्र किमतीला, म्हणजे मला वाटतं 1.5 लाख रुपयांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या, मला किती गाड्या होतात तर मला आठवत नाही, पण 35 गाड्या 1.5 लाख रुपयांना ज्या आहेत तर त्या एकानी जे काही बोली लागते त्याच्यामध्ये विकत घेतल्या गेल्या. तर एका अर्थाने हे ओरबडण्याचा प्रयत्न झाला. हे माझा साहेब, मी जगातलं बेस्ट 2 व्हीलर तर बेनेली जे धरली जाते तिथं माझं टाकवेला केवढा मोठं फॅक्टरी प्लॅन. इथं टोयोटात मी डीलर होतो सगळ्या 8 जिल्ह्यातनं 12 शोरूममधून. माझे ऑल ओव्हर इंडिया डीलर होते बेनेलीचे, आसामपासून, कलकत्त्यापासून, चेन्नईपासून, मुंबईपासून. त्या सगळे डीलर सगळे मिळून डायरेक्ट इनडायरेक्ट 40,000 लोक काम करत होते ग्रुपमध्ये. बेनेली विकायचे नाही, ते डीलर रडायला लागले. अरे तुम्ही मोटरसायकल विकायचे नाही, कार विकायचे नाही, प्लॉट विकायचा नाही, फ्लॅट विकायचा नाही, बँकेतनं पैसे काढायचे नाही, तुम्ही ऑक्सिजन माझं बंद केलं. हे जर तुम्ही एका मिनिटात केलं तर मी कसं काय करणार? मग पाठोपाठ मला जामीन मिळाला. 50 कोटी भरायला सांगितलंय. 50 कोटीच्या ऐवजी मी 200 कोटी आणले. सगळे लास्ट मोमेंटला बॅकआउट कसे झाले त्याचे प्रूफ आहेत की मी 200 कोटी आणले. एकही माणूस लास्ट मोमेंटला नाही आता मी 50 कोटी म्हणता की हे सगळं असं झाल्यामुळं झालं, घडलं. संधी दिली. पण त्याच्यानंतर किरीट सोमय्यांनी आरोप केला होता की हा घोटाळा आहे म्हणून. तुम्ही घोटाळा कशाला म्हणतात? मी गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय आणि मी काहीतरी तिथे टेंडरमध्ये मारलंय. मी माझ्याकडे कुठल्या तरी बोगस प्रॉपर्टी आहेत, माझ्याकडे लपवलेला कॅशचा पैसा आहे. मी तुम्हाला डेक्कन जिमखान्याला 1 कोटीला बंगला देतो म्हणलं आणि 10 लाख घेतले आणि तिथं बंगल्याचा कागद नाही. फसवणूक घोटाळा त्याला म्हणतात. सायफन केलेले पैसे आहेत. पार्टनरशिप फर्म मधले पब्लिक युनिटचे पैसे काढले आणि सोन्या नाण्यात किंवा मेवण्याच्या नावावर, ड्रायव्हरच्या नावावर कोणातरी प्रॉपर्ट्या घेतल्या. घोटाळा एक तरी अजून तरी सापडला. घोटाळा त्याला म्हणतात. अरे रेग्युलर बिझनेस आहे माझं आयुष्य भरता. मी 4 प्रकारे माझ्याकडे पैसे आहेत. सोमय्यांना माहिती कोणी दिली? काय झालं? आमच्या जावयाने दिली. आता ते मला असं एवढं बोलतात नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती त्याची जे माणूस आहे त्याचं नाव वांसपे, त्याने दिली. हा, तोही आत होता नंतर. ते शेवटी प्रश्न उरतो तो सामान्य ठेवीदारांचा की ज्यांनी आपल्या आयुष्याची पै डीएसकेकडे जमा केली होती. डीएसकेचं म्हणणं की आपण त्यांना पैसे द्यायला तयार आहोत, मात्र या आपल्या सगळ्या मालमत्ता आपल्याला परत मिळायला हव्यात. ठेवीदारांचं म्हणणं आहे की पैसे डीएसकेच्या मार्फत मिळवत, अन्यथा नवीन जे कोणी कंपनी होल्डर आहेत किंवा मालक आहेत त्यांच्या मार्फत मिळवत. मात्र ही जे काही ठेवीदारांची मागणी आहे ती पूर्णत्वाला जाईल याची खबरदारी घेण्याची जबाबदारी आहे ती अर्थातच आपल्या सरकारी यंत्रणेची, सरकारची. सरकार ही जबाबदारी उचलणार का? सामान्य ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळणार का? कॅमेरामन विजय राऊत मंद आरगोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.